आज आपण निघालो आहोत वर्धेहून समुद्रपूरसाठी. तर वर्धा हिंगणघाट समुद्रपूर असा आज आपला रूट राहणार आहे. स्टेट हायवे आहे असं वाटतं आणि ॲज पर लोकल इन्फॉर्मेशन रस्ता चांगला आहे. तर विल कंटिन्यू ऑन दिस रूट. समुद्रपूर जे आहे ते एक तालुका प्लेस आहे आणि इथं जवळच आहे एक गिराड दर्गा आणि त्या दर्गाच्या आवारातच एक राम मंदिर आहे. तर हे हिंदू मुस्लिम आपण म्हणतो एकत्र असण्याचं किंवा रिलिजियस हार्मनी, कम्युनल हार्मनीचं एक खूप चांगलं उदाहरण आहे समुद्रपूरमध्ये. आणि आजूबाजूच्या परिसरात पण याच्याबद्दल खूप बोललं जातं आणि एक चांगलं एक्झाम्पल सेट केलेलं आहे. समुद्रपूर जवळच असलेलं एक गाव आहे वायगाव आणि याची एक स्पेशालिटी म्हणजे इथली जी हळद आहे तिला GI टॅग मिळालेला आहे. 2016 मध्ये GI टॅग मिळाला आहे आणि महाराष्ट्रातली पहिलीच अशी हळदीची प्रजाती आहे का जिला GI टॅग मिळाला आहे. म्हणजे GI टॅग कुठल्याही आयदर पिकाला किंवा जागेला, कुठल्या राष्ट्रीय धरोहराला किंवा इनफॅक्ट कुठल्या जेवणाच्या प्रकाराला, रेसिपीला सुद्धा मिळणं खूप मोठी गोष्ट असते. जॉग्राफिकल आयडेंटिफिकेशन, त्या टॅगने ती गोष्ट आयडेंटिफाय होते. तर ते वायगाव हळद ना खूप फेमस आहे. तशी डार्क मस्टर्ड येल्लो कलर असतो त्या हळदीचा. आणि इनफॅक्ट इंडियामध्ये किंवा भारतात जे 4 हळदीच्या मोठ्या प्रजाती आहेत ज्यांना मार्केटमध्ये खूप डिमांड आहे किंवा चांगली क्वालिटीची हळद म्हटलं जातं, तर इनफॅक्ट वायगावची हळद खूप इन टर्म्स ऑफ कंटेंट खूप श्रेष्ठ मानली जाते. तर आजूबाजूचे लोक वगैरे खूप हळदीची शेती करतात ह्या एरियामध्ये आणि त्याची क्वालिटी खूप चांगली असते. आणि नॉट जस्ट म्हणजे हळद जे आपण म्हणतो ते फक्त ड्राय करून नाही, इथे जी हळद ओली असते ती पण खूप चांगल्या क्वालिटीची असते आणि खूप वापर केला जातो या वायगाव हळदीचा. तर समुद्रपूरला जाताना आपल्याला मध्ये हिंगणघाट लागणार आहे. हिंगणघाट अगेन एक तालुका प्लेस आहे आणि खूप जुनं आणि हिस्टॉरिकल टाउन आहे. इथं एक किल्ला देखील आहे. पण मेन इम्पॉर्टन्स याचं हे आहे का हे खूप आधीपासून कॉटन ट्रेडिंगसाठी एक मोठं सेंटर राहिलं आहे. आणि कारण आजूबाजूला कापसाची शेती खूप होते. इनफॅक्ट इंडियामधलं सगळ्यात लार्जेस्ट कॉटन मार्केट हिंगणघाटला आहे. तर त्याच्यावरूनच त्याची माहिती कळून येते का आजूबाजूची शेती आणि हिंगणघाट ॲज सच ॲज अ ट्रेडिंग प्लेस किती मोठा आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये एक मोठं ट्रेडिंग हब असल्यामुळे इथं धान्याचं सुद्धा खूप मोठं मार्केट आहे आणि इथून सोयाबीन आणि गहू खूप मोठ्या प्रमाणात ट्रेड केलं जातं. तर आज आपण आलो आहोत समुद्रपूरला
आणि अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी एकदमच विदर्भ स्पेशल आहे. तर आज आपण बघणार आहोत लंबी रोटी कशी बनवतात. तर लंबी रोटी म्हणतात, लांब पोळे म्हणतात, आजकाल काही रेस्टॉरंट्समध्ये इथं मटका रोटी सुद्धा म्हटली जाते. पण जर तुम्ही लोकली विचाराल त्याला लंबी रोटी किंवा लांब पोळे असंच म्हटलं जातं. आणि लंबी रोटी जी आहे ती स्पेसिफिकली नॉनव्हेज सोबत आयदर मटन किंवा चिकनच्या ग्रेव्ही सोबत किंवा रस्स्यासोबत खाल्ली जाते. पूर्ण रेसिपी बघणार आहोत एकदम स्टार्ट टू एंड, राईट फ्रॉम पीठ कसं मळलं जातं, किती वेळ ठेवलं जातं आणि मग फायनली ते बनवण्याचा प्रोसेस, एव्हरीथिंग इन डिटेल आपण सगळं बघणार आहोत. A few moments later. लंबी रोटी बनवायला ऑब्व्हियसली खूपच एक्सपर्टाईज लागतं, खूपच एक्सपिरियन्स लागतं आणि हे एक स्किल बेस्ड आहे. असं आपण आज शिकलो आणि उद्यापासून बनवायला लागलो असं होऊ नाही शकत. आणि त्यामुळेच आज लंबी रोटीची जी रेसिपी आहे ती आज मी नाही बनवणार आहेत, आपल्या घरातल्याच एक व्यक्ती बनवणार आहेत आणि त्या मोठ्या आई आहेत माझ्या. आणि चला मग सुरू करूया. तर असा आपला सेटअप राहणार आहे. चूल मांडलेली आहे, परात घेतलेली आहे, अशी मोठी परात लागते हे पीठ मळण्यासाठी. आणि पुढे पुढे कसं प्रोसेस असेल मी तुम्हाला दाखवतच जातो. तर लंबी रोटी बनवण्यासाठी इथला जो लोकल गहू आहे, लोकवन किंवा शरबती, या गव्हाचं पीठ वापरलं जातं. आणि गिरणीवाल्याला सांगून लंबी रोटी बनवायची असं सांगून ते दळलं जातं. म्हणजे हलकंसं जाडसर असतं तसं तो व्यवस्थित दळून देतो. आणि मग थोडं घेऊन ते मळायचं असतं. तर पीठ घेतलं आहे, त्यात चवीनुसार मीठ आणि मग थोडं पाणी टाकून आपण रेग्युलर चपातीचं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकून, एकाच वेळी सगळं पाणी नाही टाकून द्यायचं. आणि ते पीठ मळून झाल्यावर, त्याचा गोळा तयार झाल्यावर त्याला अर्धा ते 1 तास झाकून ठेवायचं असतं. एक तास हे पीठ झाकून ठेवलं होतं. आता पुन्हा हे थोडं पाणी घेऊन पुन्हा मळतात ते पीठ. आणि हा प्रोसेस बऱ्याच वेळेला रिपीट केला जातो. थोडं पाणी घेऊन पुन्हा मळावं लागतं. म्हणजे त्याच्यातला जो स्टिकीनेस असतो तो बाहेर येतो आणि तेवढेच ते सॉफ्ट होत जातं, इलास्टिक होत जातं, स्ट्रेची होत जातं. आणि हा खूप इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, पार्ट आहे या रेसिपीचा. म्हणजे याला मिस नाही करू शकत. हे असा प्रोसेस जे पाणी टाकून थोडं कंटिन्युअसली मळावंच लागतं. तर हे थोडं पाणी लावून पीठ मळून घेतलेलं आहे 3-4 वेळा. आता मळण्याचा जो फेज आहे किंवा पीठ मळण्याची ऍक्टिव्हिटी झाली आहे ती कम्प्लीट झाली आहे. आणि आता अटमोस्ट क्रिटिकल ऍक्टिव्हिटी आता सुरू झाली आहे, ती म्हणजे पीठ आपटण्याची. तर पीठ सारखं पीठ हातात घेऊन उचलून ते परत आपटतात आपल्या परातीत. आणि हा प्रोसेस कंटिन्युअसली करावा लागतो. अगेन खूपच हाय एनर्जी लेवल्स लागतात, खूप ताकद लागते हे करण्यासाठी. पण अगेन हा खूपच एक अनमिसेबल किंवा अनऑप्शनल आपण म्हणू असा एक पार्ट आहे या रेसिपीचा. आणि याच्यानीच पुढे जाऊन त्या पिठाला लवचिकता येते, स्ट्रेचिनेस येते, इलास्टिसिटी येते. तर बघू शकता तुम्ही, तर खूपच जास्त हाय एनर्जी लेवल्स लागतात हे करण्यासाठी. तर हे आपटण्याच्या प्रोसेसमध्ये परत पाणी घेतलं जातं. पाणी घेऊन परत ते पिठामध्ये फोल्ड करतात आणि पुन्हा ते आपटायला सुरुवात करतात जोरजोरात. तर पीठ सारखं मळून घ्यायचं पाणी टाकून आणि परत आपटून घ्यायचं. त्याच्या पाठीमागचं सायन्स असं आहे का हे केल्याने गव्हाच्या पिठातलं जे ग्लुटेन असतं, तो जो स्टिकी पदार्थ असतो, जो इलास्टिक पदार्थ असतो, तो रिलीज होतो.
आणि त्याला रिलीज व्हायला टाइम लागतो. आणि जेवढा आपण पिठाला मळत राहू, जेवढा आपण पिठाला ओलं करून झाकून ठेवतो, तर तेवढा तो जास्त रिलीज होतो, कारण त्याला थोडा थोडा टाइम लागतो, हळूहळू रिलीज होतो तो. आणि मग तो ग्लुटेन एकदा रिलीज झाला कम्प्लिटली, तर ते पिठाला इलॅस्टिसिटी येते चांगली. म्हणजे तुम्ही किती पण ताणलं तर ते फाटत नाही, चपाती किंवा पोळी जे बनवतात आहे ते. तर त्याच्यासाठी हे खूपच इम्पॉर्टंट आहे. तर जिथे पण आपण बघतो का अशा टाईपच्या चपात्या किंवा पोळ्या बनवल्या जातात, तर त्याच्यामध्ये हाच प्रोसेस असतो का, जो मळण्याचा प्रोसेस असतो, पाणी टाकून थोडंसं मळण्याचा प्रोसेस असतो, किंवा जो रेस्टिंग पिरियड असतो तो जास्त असतो. म्हणजे हा ग्लुटेन जास्त रिलीज होतो आणि तेवढीच मग त्या पिठामध्ये लवचिकता येते. आता ह्या पिठाची कन्सिस्टन्सी टेस्ट करत आहेत, म्हणजे हे प्रॉपर जेवढं पाहिजे तेवढं लवचिक किंवा जेवढं पाहिजे तेवढं पातळ झालंय की नाही. आणि मग जर नसेल झालं तर मग पुन्हा त्या आपटण्याची प्रोसेस सुरू करतात. जे एक्सपर्ट्स असतात किंवा जे वरच्यावर अशा हे लंबी रोटी बनवत असतात, तर त्यांना हे जो आपटण्याचा आवाज आहे त्याच्यावरून पण कळतं का पीठ तयार झालं आहे का नाही, ती रिक्वायर्ड कन्सिस्टन्सी लंबी रोटी बनवण्यासाठी आली आहे का नाही ते कळतं. तर दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आता तुम्ही बघू शकतात का पिठाला बबल्स यायला लागलेत, असे फुगे यायला लागलेत, हवा पकडता येते. तर याचं असं म्हणजे हे पीठ आता ऑलमोस्ट रेडी झालं आहे रोटी बनवण्यासाठी. तर असा असणार आहे आपला सेटअप. चूल पेटवली जात आहे आणि त्याच्यावर ठेवलं जात आहे रांधण. तर रांधण हा शब्द रांधणे याच्यावरून आलेला आहे, म्हणजे अर्थात चुलीवर अन्न शिजवणे. तर ते रांधणे आणि मग त्याच्यावरून रांधण असा शब्द आला आहे. लिटरली असे एक उलट्या मटक्यासारखा एक भांड आहे आणि त्याच्यावर ती पोळी भाजली जाईल. इथे रांधण जे आहे किंवा जे मडका आपण जे उलटा ठेवला आहे त्याला ग्रीस केलं जातं, त्याला तेल लावलं जातं, म्हणजे जी आपण पोळी याच्यावर टाकणार आहोत ती याला चिटकणार नाही. तर आता पोळ्या करायला घेतल्यात, तर असं थोडंसं पीठ हातांवर घेऊन हात ओले करून मग नंतर एका हातावर स्ट्रेच करून ते रांधण्यावर पसरवली जाते. आणि जर इन केस किनार जाड राहिली असेल तर त्याला इमिजिएटली लगेचच ओला हात करून ती पसरवली जाते, म्हणजे ते जाड नाही होणार, कारण ते एकदा कुक झाल्यावर ते कडक होऊन जातं. तर खूपच इंटरेस्टिंग आणि युनिक प्रोसेस आहे. मला पटायचं काय कधी माग आणलीच का प्रेमला पाहिजे घरची कणी तेच होय तिच्याच घरची तर अशा प्रकारे आपली लंबी रोटी जी आहे ती दोन्ही साईडने भाजून तयार झालेली आहे. अजून 2-3 अशाच लंबी रोटी बनवताना मी तुम्हाला दाखवतो. अशीच एक सिमिलर रेसिपी आपण आपल्या नाशिक सिरीजमध्ये बघितली होती, खापऱ्यावरच्या पुरणपोळ्या, ज्याच्यामध्ये खापरावर आपण अशाच टाईपमध्ये पुरणपोळ्या बनवताना बघितल्या होत्या. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की बघा, मी व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि पुढे मग आज आपला लंबी रोटी सोबत गावठी चिकनचा बेत आहे, तर खूपच मजा येणार आहे. तर आज माझ्यासाठी एकदम ऑसम पाहुणचार आहे. तर लंबी रोटी नाईस अँड सॉफ्ट, एकदम मऊ, सोबत गावठी चिकनचा रस्सा, चिकन सुक्का, भात आणि सॅलड. तर ऑलरेडी लुक्स यमी. आणि ॲज युजल हे मी बनवलं नाही आहे, हा पाहुणचार आहे, तर टेस्टिंग सेशन होणार नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही पण लंबी रोटी खाल्ली आहे का नाही.
तर खाल्ली असेल तर कुठे खाल्ली आणि कशासोबत खाल्ली आहे. तोपर्यंत बाय बाय.